किन्नरांचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा बाकी सर्व किन्नर त्यांना चपलाने मारतात। त्याच प्रकारे जो किन्नर मेला आहे त्याला मध्यभागी ठेवून आजूबाजूला सर्व किन्नर नाचतात, गातात, उत्साह साजरा करतात। तर काय असेल याच्या मागचं कारण? किन्नरांचा जेव्हा मृत्यू होतो तर त्यांची अंत्ययात्रा लगेच काढली जात नाही, तर मध्यरात्रीपर्यंत त्याची वाट बघितली जाते। मध्यरात्री जेव्हा आजूबाजूचे सर्व माणसं झोपलेले असतील, फक्त किन्नर समाजातील लोक त्यांची अंत्ययात्रा काढतात, कारण असं मानलं जातं की बाकी लोकांनी त्यांची अंत्ययात्रा बघितली नाही पाहिजे। तर याच्या मागे काय कारण असू शकतं? तर असं सांगितलं जातं की ज्या किन्नरचा मृत्यू झालाय त्याला जर बाकी कोणत्या माणसांनी, सामान्य माणसांनी बघितलं तर त्या किन्नरला परत तोच जन्म घ्यावा लागतो, तो किन्नर म्हणूनच जन्मणार। किन्नरांचा जेव्हा मृत्यू होतो ते किन्नरसाठी चांगलं नाही, मात्र जे सामान्य माणसं आहेत त्यांनी जर त्यांचं शव बघितलं तर त्यांच्यासाठी ती खूप चांगलं आहे, कारण त्यांना खूप धन लाभ होतो। आणि त्याच प्रकारे मनात काहीही इच्छा असली तर ती पूर्ण होते। त्यामुळे जर सामान्य माणसांना समजलं की कोणत्या तरी किन्नरचा मृत्यू होणार आहे तर तेव्हा ते त्या किन्नरकडे जाऊन आशीर्वाद घेतात, कारण तेव्हा त्या किन्नरच्या तोंडातून जे शब्द निघतील ते खरंच होतं। तसेच आता पण प्रश्न उभा राहतो की जे बाकी सर्व किन्नर आहेत ते जे मेलेल्या किन्नरची अशी अंतिम यात्रा करतात, त्याला मारतात, लाथाबुक्क्या मारले जातात, त्याच प्रकारे वाजत गाजत अंतिम यात्रा केली जाते। तर असे सांगतात की ते बाकीचे किन्नर आहेत ती मनातून अशी इच्छा करतात की हा तर जन्म तुझा किन्नर म्हणून झाला, पण पुढील जन्म तुझा किन्नर म्हणून नाही झाला पाहिजे। हा जन्म तू दुःखात घालवला, पण आता आम्ही आनंदाने तुला विदा करत आहोत। त्याच प्रकारे त्याला मारलंही जातं, कारण की हा जन्म तुझा वाईट गेला पण पुढचा जन्म तुझा चांगला जाईल, अशी त्यांच्यामध्ये मान्यता आहे। आपण जर पाहिलं तर किन्नरांचा इतिहास हजारो वर्ष पुराणा आहे। जेव्हा मुघल काळ होता त्या काळामध्ये तर किन्नरांना त्यांच्या राण्यांसोबत ठेवलं जायचं। किन्नर त्यांना सर्व मदत करायचे, राजकारणात किंवा राजकारभारात पण त्यांना महत्त्वाचे स्थान होतं। 2014 हे वर्ष किन्नरांसाठी खूप महत्त्वपूर्ण होतं, कारण सरकारने पण त्यांना गव्हर्नमेंट जागांमध्ये मान्यता दिली। ते सामान्य लोकांसारखे नोकरी करू शकतात, त्यांना इज्जतीचं स्थान मिळालं। नाहीतर किन्नरांमध्ये जर आपण बघितलं तर शिक्षणाचा एवढा प्रसार त्यांच्यामध्ये नाहीत, काही थोड्या प्रमाणातच आज किन्नर आहेत जे डॉक्टर, इंजिनियर, टीचर ह्या सर्व पोस्टवर काम करतात। आज आपण 21व्या शतकात पोहोचलोय, आपण सर्व गोष्टी मान्य करतो, आपली मानसिकता बदलली आहे, पण किन्नरांच्या बाबतीत मात्र आपली मानसिकता अजूनही बदलली नाही। किन्नर जेव्हा सर्वसामान्य लोकांमध्ये फिरतात त्यांनाही सर्वसामान्य माणसांसारखंच वागणूक हवी असते, पण तशी वागणूक त्यांना मिळत नाही, त्यांना हीन वागणूक दिली जाते। हे सर्रास चुकीचं आहे, आपण आपली मानसिकता बदलली पाहिजे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत नक्की कळवा, आणि अशाच नवनवीन विषयांवर जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।